नाशिकमध्ये रस्त्यावरच्या खड्ड्यांनी 6 महिन्यात घेतला 5 जणांचा बळी। पीडित कुटुंबावर पालिकेसमोर आंदोलन करण्याची वेळ। शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भातली सुनावणी पुन्हा पुढे ढकलली। 4 ऑगस्टला होणार पुढील सुनावणी। एफडीएकडून मुंबई उच्च न्यायालयातील उपाहारगृहांची तपासणी। एका उपाहारगृहाची नोंदणीच झाली नसल्याचं उघड। एफडीएकडून उपाहारगृह चालकाला नोटीस। मुंबईच्या महापौर निवासस्थानाबाहेर पालिकेच्या बॅरिकेड्सनं रस्ता अडवला। बॅरिकेड्स लावल्यानं महापौर पुन्हा विरोधकांच्या निशाण्यावर येण्याची शक्यता। महापौर निवासस्थानाबाहेर गाड्या पार्क होऊ नयेत म्हणून पालिकेनं लावले बॅरिकेड्स। चेंबूर झाड कोसळून झालेल्या दुर्घटना प्रकरणाच्या फेरचौकशीसाठी महापालिकेकडून 1 सदस्यीय समिती नियुक्त। वनस्पतीशास्त्र संजय व्ही देशमुख करणार दुर्घटनेची चौकशी। ईश्वरपूरचे नगराध्यक्ष सुनील मलगुंडेंच्या अपात्रतेला स्थगिती। नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंचा निर्णय। जयंत पाटलांच्या भेटीगाठींना यश आल्याची चर्चा। बुलढाण्यात स्वाभिमानीच्या जिल्हाध्यक्षांकडून बँक मॅनेजरला मारहाण। जिल्हाध्यक्ष अमोल पाटलांना अटक करण्याच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांचा पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या। मराठी न बोलणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांसाठी 15 दिवस शिल्लक। 17 ऑगस्ट नंतर प्रवाशांसोबत मराठीत संवाद न साधणाऱ्यांवर होणार कारवाई। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा इशारा। विदर्भात पावसाची कोसळधार। अनेक नद्यांच्या पाणी पातळीत वाढ। तर पुढील 24 तासात विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता। आणि आता ब्रेकनंतर बातमी आहे पावसाच्या संदर्भातली। राज्यात पावसाने पुन्हा एकदा जोरदार कमबॅक केलं असून विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। गडचिरोली जिल्ह्यात कालपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। राष्ट्रीय महामार्गासह तब्बल 24 मार्ग बंद असल्यानं अनेक गावांचा तालुका जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला। गडचिरोली जिल्ह्यातल्या या शहरातल्या खोलगट भागात अनेक घरं आणि रस्त्यांवर पाणी साचल्यानं नागरिकांची तारंबळ उडाली। तर भामरागड सिरोंचा अहेरी या 3 तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली असून तब्बल 700 नागरिकांना जिल्हा प्रशासनाने सुरक्षित स्थळी हलवलंय। सिरोंचा तालुक्यातील तब्बल 200 गावांचा वीज पुरवठा खंडित झालाय। गडचिरोली नगरपालिकेच्या इमारतीतही पाणी शिरलं असून गडचिरोलीचे पालकमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण पूर परिस्थितीचा आढावा घेऊन जिल्हा प्रशासनाला नागरिकांची काळजी घेण्यासाठी विशेष दिशानिर्देश दिले। तर अमरावती जिल्ह्यात सिपना नदीला आलेल्या पुरामुळे 20 ते 25 गावांचा संपर्क तुटला। याशिवाय पूर्णा मध्यम प्रकल्पाचे 3 दरवाजे उघडण्यात आले असून नदीपात्रातील पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय आणि त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। राज्यभर सुरू असलेल्या पावसामुळे प्रशासन अलर्ट मोडवरती असून नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे। नांदेडमध्येही सकाळपासून संततधार पाऊस सुरू आहे। नांदेडच्या किनवट तालुक्यात मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला असून कंचली गावातील 32 वर्षीय तरुण पुराच्या पाण्यात वाहून गेला। कंचली आंदबोरी मार्गावरील कमी उंचीच्या पुलावरून जात असताना पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्यानं ही दुर्घटना घडली। तसंच बिलोली तालुक्यातील पूल पाण्याखाली गेल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला। चंद्रपूर जिल्ह्यात आज सकाळपासून खऱ्या अर्थाने पावसाचा रेड अलर्टचा प्रभाव जो तो दिसायला लागला आणि चंद्रपूर शहर आणि जिल्ह्यात आज सकाळी पावसाने अर्धा ते पाऊण तास जोरदार हजेरी लावली। यामुळे चंद्रपूर शहरातील अनेक रस्त्यांवर पावसाचं पाणी साचलं। चंद्रपूर जिल्ह्याला हवामान खात्याने 2 दिवसांचा रेड अलर्ट जारी केला होता। मात्र रेड अलर्टच्या पहिल्या दिवशी म्हणजे काल चंद्रपूर जिल्ह्यात पावसाचा विशेष प्रभाव दिसून आला नाही। मात्र आज सकाळपासून पावसाने जिल्ह्यात सर्वत्र लावलेल्या दमदार हजेरीमुळे शेतकऱ्यांसह सर्वांच्याच आशा पल्लवित झाल्यात। पुढील 24 तासामध्ये विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता दर्शवली जाते। भारतीय हवामान विभागाने विविध जिल्ह्यांसाठी सतर्कतेचा इशारा जारी केला आहे। अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला असून नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। तसंच अकोला, चंद्रपूर आणि नागपूर जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे। विदर्भातील उर्वरित जिल्ह्यांसाठी सध्या कोणताही विशेष अलर्ट सांगितलेला नाही। नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचं पालन करावं, तसंच अनावश्यक काम असल्यास घराबाहेर पडू नये असं आवाहन करण्यात आलं आहे।
प्रेजेंस है वो अपने रीजन जो है विदर्भ और एडजॉइनिंग छत्तीसगढ़ और साउथ ईस्ट एमपी के आसपास बना हुआ है, और उसके इन्फ्लुएंस से हम देखेंगे कि नेक्स्ट 24 आवर्स में विदर्भ को एक अच्छी बारिश मिलेगी, और जो मोस्टली जो वेस्टर्न विदर्भ के जो डिस्ट्रिक्ट्स हैं उनको एक अच्छी बारिश मिलने की उम्मीद बन रही है। और इसको देखते हुए अगले आने वाले 24 आवर्स के लिए अमरावती और यवतमाल को रेड अलर्ट पर रखे गए हैं, और बाकी जो जिले हैं खासतौर पर जो वाशिम, वर्धा एंड अकोला और चंद्रपुर, ये जो है ऑरेंज अलर्ट पर रखे। आता बघूयात, नांदेडमध्ये आज सकाळपासून पाऊस सुरू आहे. अल्पशा पावसामुळे पालिकेने बनवलेला रस्ता खचला. खचलेल्या रस्त्यावर खड्डा पडून त्यात कार कोसळली. नांदेडच्या वजीराबाद परिसरात ही घटना घडली आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाचे प्राध्यापक चंद्रशेखर इंगळे यांची ही कार होती आणि त्यांनी खड्डा चुकवण्याचा प्रयत्न केला, मात्र कारचं चाक खड्ड्यात अडकलं आणि त्यानंतर ही कार थेट खचलेल्या रस्त्याच्या खड्ड्यात जाऊन कोसळली. यातून सुदैवानं कार चालक चंद्रशेखर इंगळे थोडक्यात बचावले. तुरळक पावसात हा रस्ता खचला आणि इतका मोठा खड्डा पडल्यामुळे नांदेड महापालिकेच्या कामाची पोलखोल झाली. नांदेडमधील रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत जनता सवाल उपस्थित करते. कॉलेज संपल्यानंतर मी जेव्हा घरी निघालो तेव्हा आमच्या कॉलेजच्या गेटच्या समोर थोडासा खड्डा होता. तो खड्डा चुकून मी जाण्याचा प्रयत्न केला, पण गाडीचं एक चाक मध्ये धसलं आणि मी दरवाजा काढून बाहेर पडलो. त्यानंतर थोडं थोडं करत पूर्ण गाडी त्या खड्ड्यामध्ये धसली. यापुढे शाळेच्या कंपाऊंड पासून 50 मीटरच्या परिसरात वडे, समोशांसारखे तळलेले पदार्थ, त्यासोबत चॉकलेट, बिस्किट, कोल्ड्रिंक्स विक्रीवर ही बंदी घालण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढेंनी या संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला. यानुसार शाळेच्या 50 मीटर परिसरात हाय फॅट युक्त खाद्यपदार्थांच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या रोजच्या आहारात ताज्या भाज्या, कडधान्य आणि पोषणाचा समावेश असावा यावर भर देण्यात आला असून शाळांना आहाराची आदर्श केंद्र बनवण्याकरता ईट राईट स्कूल संकल्पना बंधनकारक करण्यात आली आहे. फूड क्वालिटीज खूप कमी झालेल्या आहेत. सो हे जर नियंत्रण शासनाकडून आलं तर हे आपल्याला खूप छान पद्धतीने राबवता येईल. एक महत्वाची गोष्ट अशी आहे की फक्त ते फ्रॉम द टॉप नकोय फ्लो व्हायला. प्रत्येक अधिकाऱ्याने, प्रत्येक कर्मचाऱ्याने तेवढ्याच मनाने ते अप्लाय करायला हवं. कॅन्टीनमध्ये पण अशा गोष्टी सर्व केल्या पाहिजेत की ज्या मुलांसाठी खरंच हायजीन आहेत, एक्सेप्ट फ्रॉम दॅट पाव अँड मेयो अँड ऑल. सो आणि हे अड्डे जर बंद केले तर मुलं सर्रास तिकडे जायचे बंद होतील. नक्की स्वागत करू ह्या निर्णयाचा आपण, आणि ह्या परिसरामध्ये ऍटलीस्ट मुलांना तरी ह्या गोष्टी नाहीच दिल्या पाहिजे. आणि ते तर पहिले अट्रॅक्टेड होतात की ह्या गोष्टी दाखवल्यानंतर, त्याच्यामुळे हे पहिलं बंद केलं पाहिजे. त्यांचं सेंटर ऑफ अट्रॅक्शन तर तेच आहे, जंक फूडच आहे मुलांचं. आपण जे मुलांना सवय लावणार तेच खाणार मुलं. त्याच्यापेक्षा आपणच चांगले सवयी आपणच लावल्या तर ते चांगलं योग्य आहे. म्हणजे तुकाराम मुंढेंचं खरंच कौतुक आहे की त्यांनी चांगला निर्णय घेतलेला आहे. उन्नीस खरं तर ते पाम ऑइल प्रोसेस्ड असतं, त्याच्यामध्ये बाकी कसलाही घटक नसतो. त्यामुळे हा अशा प्रकारचा निर्णय खरं तर 50 मीटर नाही म्हणून 100 मीटरही करा, काही हरकत नाही, कारण की हा निर्णय खरंच खूप इन्व्हायटिंग आहे.